अंबरनाथ रेल्वे स्थानकात नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवार आणि शनिवार रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे। यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात येणार आहेत। मध्यरात्री 1:50 पासून ते 3:20 पर्यंत हा 1.5 तासांचा ब्लॉक 2 दिवस घेतला जाणार आहे। यात जुना गर्डर काढणे आणि नवीन गर्डर टाकणे ही कामं केली जाणार आहेत। यामुळे अंबरनाथहून रात्री 10:15 रवाना होणारी CSMT लोकल रद्द करण्यात आली आहे, तर CSMTहून रात्री 12:02 रवाना होणारी अंबरनाथ लोकलही रद्द करण्यात आली आहे। CSMTहून रात्री 12:12 रवाना होणारी कर्जत लोकल ठाण्यापर्यंतच चालवली जाणार आहे, तर कर्जतहून मध्यरात्री 2:30 सुटणारी लोकल कर्जतऐवजी ठाण्याहून पहाटे 4 वाजता CSMT साठी रवाना होणार आहे। याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले। भुवनेश्वर CSMT कोणार्क एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम LLT एक्सप्रेस या 2 गाड्या कर्जतहून पनवेल दिवा या मार्गे ठाण्याला येऊन पुढे रवाना होतील, तर हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस वांगडी स्टेशनवर 3:20 पर्यंत थांबवून ठेवली जाणार आहे। हे बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रवास करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय।